आज ना कच्च्या कैरीपासून सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत कधीही बनवून अगदी पोटभर खाऊ शकता असा पदार्थ बनवतोय। त्यासाठी खलबत्त्यामध्ये 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, मुठभर कोथिंबीर, अर्धा चमचा जिरे घालायचे। सर्व साहित्य जाडसर कुटून घ्यायचं। 2 कैऱ्या घेतल्या आहेत, त्याची साल काढून घेतली आहे। आता ही कैरी आपण खिसणीने खिसून घेऊयात। त्याच्या आतली जी कोय असते ती बाजूला काढायची। त्यानंतर तयार वाटण त्यामध्ये घालायचं। 1 वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी गव्हाचं पीठ, 4 चमचे तांदळाचं पीठ, 4 चमचे बेसन पीठ, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, बारीक चिरलेला कांदा, 1 मोठा चमचा पांढरे तीळ घालायचे। खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालायचं, लागेल असं पाणी घालायचं आणि आपण भाकरी बनवण्यासाठी जसं पीठ मळतो तसं पीठ मळून घ्यायचं। 10 मिनिटं पीठ भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं। 10 मिनिटांनंतर एखादा रुमाल पाण्याने भिजवून घट्ट पिळून घ्यायचा। त्याच्यावरती थोडंसं पाणी लावायचं। मळून घेतलेल्या पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आणि थालीपीठ थापून घ्यायचं। तवा छान कडकडीत गरम करून घ्यायचा आणि हे जे ऑइल जार आहे त्याच्यासोबत सिलिकॉन ब्रशसुद्धा आहे। हे मी फक्त 150 रुपयांमध्ये मिशोवरून घेतलं आहे। जर तुम्हालाही हवं असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिंक किंवा PP टाईप करा, तुम्हाला लिंक मिळून जाईल। तयार थालीपीठ तव्यावरती घालायचं, वरून थोडंसं पाणी शिंपडायचं, जागोजागी होल करून घ्यायचे, रुमाल काढायचा, झाकण ठेवून थालीपीठ एका बाजूनी छान खरपूस भाजायचं, झाकण काढायचं, बाजूनी तेल सोडून दुसऱ्या बाजूनी खरपूस भाजायचं। याच पद्धतीने सर्व थालीपीठ बनवून घ्यायची। व्हिडिओ आवडला तर फॉलो नक्की करा।